नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीला रात्री झोपेमध्ये अर्जुन आणि सायली झोपलेले आहेत आणि अर्जुन गाढ झोपलेला आहे. सायलीला मात्र आता मळमळ व्हायला सुरुवात होते आणि उलटी येणार. तोच लगेच सायली आता अश्रूमध्ये जाते आणि उलटी करून बाहेर येते. तेव्हा आता सायलीला थोडंसं बरं वाटतं आणि ती कपाटामध्ये आता टॉवेल घ्यायला जाते आणि टॉवेल घेताना मात्र तिच्या हातातून ते आता पूर्णनी तिला जे काही खोटो दिलेले आहे तर ते खोटो खाली पडतात. तेव्हा आता सायली टॉवेल वगैरेने आपलं तोंड पुसल्यानंतर ते खोटो उचलते आणि ते खोटो बघत असते. ते खोटो आता रविराज काका प्रतिमाते आणि तन्वी लहानपी यांचे असते, म्हणजे सायलीचेच. तेव्हा आता सायली एक एक फोटो पाहते आणि विचार करते, हे खोटो तर मी बघतेच आणि नक्की सारखे सारखे मला हे फोटो का बघावेसे वाटत असेल. या मुलीशी आणि या खोटोशी माझा नक्की काय धागा असेल. आणि तेवढ्यात अर्जुनला जाग येते. अर्जुन आता उठतो आणि तिच्या खांद्यावर मागून हात ठेवतो. सायली खूपच घाबरते की नक्की आहे तरी कोण. जेव्हा आता वळून बघते तर काय अर्जुन विचारतो की अगं बायको, तू तर झोपली होतीस, मग उठली कशाला आणि हे कसले खोटोज तू बघते. तेव्हा आता अर्जुन ते खोटो आपल्या हातात घेतो आणि ते खोटो बघून म्हणतो की तन्वीचे खोटो. आणि ते खोटो तुझ्याकडे कसे आलेत. सायली म्हणते की पूर्णाने दिले होते आणि ते खोटो मी इकडे आपल्या रूममध्ये घेऊन आले. अर्जुन विचारतो की का पण. सायली म्हणते की असेच बघायला. अर्जुन म्हणतो की हे बघ, तुला पूर्णाजी समोर तन्वी असल्याच नाटक करावं लागतं. हे ठीक आहे तरी सुद्धा अगो सायली, तुला तन्वीचे खोटो का बघायचे आहे. तू का सारखे ते खोटो पाहत असते आणि तिच्याबद्दल तू इतका विचार का करतेस बरं. सायली आता मनात अर्जुनकडे बघत म्हणत आहे की मलाच या प्रश्नाचे उत्तर नाही मिळत. नक्की मलाच काय हा उलगड आहे तोच कळेल असं झालेलं आहे आणि मग मी यांना तर काय उत्तर देऊ. अर्जुन म्हणतो की हे बघ बायको, मी तुला अगोदरपासून हेच सांगतो, आता या सगळ्या गोष्टीचा तुला खरंच खूप त्रास होणार आहे. आणि हे बघ बायको, तू प्रेग्नंट नव्हती तेव्हा सुद्धा मला हे आवडलं नव्हतं की तू तन्वी व्हाव म्हणून, आणि पूर्णाजी समोर सुद्धा तन्वी बनून जाते. आणि हे बघ आता तू प्रेग्नंट आहे त्यामुळे तुला जास्त काळजी घ्यावी लागेल आणि तुला कोणताही त्रास व्हायला नकोय. पुन्हा बायको, मला तुझी फार काळजी वाटते आणि आता हे तन्वी असणार नाटक आहे तर ते प्लीज आपण थांबूयात का. सायली म्हणते की अहो हे बघा, असं करून कसं चालेल बरं. अर्जुन म्हणतो की अगं पण ड्रेस घेऊन सुद्धा नाही चालणार. सचिनला जेव्हा तू सकाळी रागरागाने बोलत होती त्या गोष्टीच्या शेवटी तुलाच त्रास झाला, तुला चक्कर यायला सुरुवात झाली. आणि हे बघ अगं बायको, आता सगळ्यात जास्त काय महत्वाचे आहे की तुझी तब्येत. तर तन्वी प्रकरण प्लीज थांबूयात. तेव्हा सायली म्हणते की हे बघा, आता मात्र पूर्णाजीच्या बाबतीत कोणतीही गोष्ट डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नाही करू शकत. अर्जुन म्हणतो की ठीक आहे पूर्णाजी समोर तू तन्वी असल्याच नाटक कर, पण हे असले खोटो वगैरे तू आता स्वतः मात्र बघत बसू नकोस आणि फोटोज बघून मात्र तुझ्या डोक्यामध्ये फक्त तेच विचार सुरू असतील. आणि हे बघ आता तर काय, आता फक्त व तुझ्या डोक्यामध्ये बाळाचे विचार असले पाहिजेल. तेव्हा सायली मनात विचार करते की यांना मी कसं सांगू की आता माझ्या डोक्यामध्ये जे तन्वीचे विचार आहे तर ते सारखे माझ्या मनात येत आहे आणि सारखी तीच मुलगी माझ्या समोर येत आहे. यांना जर हे सांगितलं तर आता हे चिडतीलच. तेव्हा आता सायलीला गप्प राहून अर्जुन विचारतो की अग हे बघ बायको, तू असे गप्प राहू नकोस, माझं ऐकणार आहेस ना. पूर्णाजी पुरती जेवढी गरज आहे ना तेवढंच तू तन्वी असल्याच नाटक कर ना, बाकीचा विचार सुद्धा करू नकोस. खोटोच आपण उद्याच पूर्णाजीला परत देऊयात. आणि हे बघ, हे सगळे विसरून तू फक्त तुझ्या हेल्थला विचार कर, त्याची काळजी घे. आणि ते खोटो परत तो पॉकेटमध्ये ठेवून देतो. ताईला आता म्हणजे काही कळतच नसतं अर्जुनला काय उत्तर द्यावं, काय सांगावं. पुढे तो म्हणतो की हे बघ अगं बायको, आपलं ठरलं होतं ना या
घरात ख्यात नवीचा टॉपिक सुद्धा काढायचं नाही म्हणून सगळं आपल्याला कायमचं बंद करायचं आहे. आणि हे असले फोटोज वगैरे बघून मात्र तिचा विचार आपण आपल्या मनामध्ये सुद्धा करायचं नाही. सायली फक्त अर्जुनच बोलणं ऐकून त्याच्याकडे पाहत असते. अर्जुन ते खोटो कपटात ठेवून देतो आणि तो सायलीला झोपायला सांगतो. तेव्हा अर्जुन झोपतो आणि सायली आपल्या जागेवर येऊन झोपते, परंतु तिला काही झोप लागत नसते. ती विचारतच असते. त्यानंतर आता इकडे साक्षी ही सचिनला सांगत आहे की आता या जगात साक्षीच नाही राहिली तर कसं होईल. तेव्हा सचिन म्हणतो की अगं साक्षी, तू काय बोलते, तुला कळतं का. अगं आपल्या दोघांचं अफेअर आहे, ते सहजपणे सिद्ध करू शकतात. त्यांच्याकडे पुरावे आहे. साक्षी म्हणते की त्यांच्याकडे काय पुरावे आहेत. हेच की तुझं आणि साक्षी शिखरे यांचं अफेअर आहे. जर साक्षी शिखरेच या जगात नाही राहिली तर मग. तेव्हा सचिनला इचं बोलणं काही कळत नसतं. तो विचारतो की नक्की तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा साक्षी सचिनला म्हणते की बघ, माझ्याकडे एक प्लॅन आहे. आणि त्या प्लॅनबद्दल मात्र आता ती सचिनला सांगते, कारण तिला आता जे काही चेहऱ्याचा हा पेहराव आहे तो बदलायचा असतो. तिचा लुक पूर्णपणे तिला चेंज करायचा आहे, म्हणजे प्लास्टिक सर्जरी करायची आहे. आणि ते ऐकल्यानंतर मात्र सचिन म्हणतो की काय बोलतेस प्लास्टिक सर्जरी म्हणजे. तू खरंच प्लास्टिक सर्जरी करून घेणार आहेस का साक्षी. तेव्हा साक्षी हो असं म्हणते. एक मिनिट, कारण तू मगाशी जे म्हणाली होती की हे तुझ्या चेहऱ्यावर जे काही चाकूचे मार्क्स आहे तर ते चुकून झालेले आहे, ते सगळं खरं आहे का. आणि साक्षी आता हे सगळं काही सांगायला तयार होते की सचिन, हे सर्व मी स्वतः माझ्या हाताने चाकूचे वार स्वतःच्या चेहऱ्यावर करून घेतले आणि मला माझा चेहरा नकोस झालेला आहे. हा चेहरा माझ्या प्रेमाच्या आड येतोय. आपल्याला एकमेकांपासून हाच चेहरा दूर करत आहे. त्यामुळे प्लीज मला हा चेहराच नको, मला हा चेहरा नकोस आहे. मी अगदी सुपरत करणार आहे या चेहऱ्याचं. तेव्हा सचिन विचारतो की म्हणजे तू स्वतः हे सर्व आपल्या चेहऱ्यावर मार करून घेतले आणि आता मात्र तुला तुझा चेहरा बदलायचा आहे का. त्यावर आता साक्षी म्हणते की अरे हे पक, मला तर खरं हे करायचंच नव्हतं, कधीच करायचं नव्हतं. म्हणूनच मात्र ज्यावेळेस साक्षी मेली असा जो प्लॅन आम्ही केलेला होता त्यावेळेस सुद्धा मी माझा चेहरा बदललेला नव्हता. आणि मला असं वाटलं होतं की साक्षी मेलेली आहे तेव्हा तिला कोणी शोधायला नाही जाणार म्हणून, आणि थोडाफार बदल करून मी शांतपणे जगू शकेल. आणि आता तर सायली अर्जुनला सुद्धा कळालेले आहे की साक्षी जिवंत आहे, त्यामुळे माझा शोध घेत ते कधीही माझ्यापर्यंत येऊ शकतात. आणि हे पग सचिन, त्या अगोदर मला माझी ओळख बदलायची आहे. तेवर सचिन म्हणतो की हे तर खूपच मोठं पाऊल आहे. आणि हे बघ साक्षी, तुझी खात्री आहे का तुला हे नक्की करायचं आहे का. साक्षी म्हणते की हो, माझी पूर्ण तयारी आहे, कारण दुसरा कोणताही पर्याय नाही. एकदा की मी माझा चेहरा बदलला तो अर्जुन सुभेदार माझं काहीच वाकड करू शकणार नाही. आता हे सर्व ऐकल यानंतर सचिन म्हणतो की हे बघ, एवढ्या मोठ्या गोष्टीसाठी हे एवढं मोठं पाऊल उचलणं चांगलं नाही, काही उपयोग नाही होणार. अगोदर मात्र तुला त्याची प्रॉपर चौकशी करून घ्यायला हवी, त्या प्रोसिजरची सगळं काही तुला. तेव्हा साक्षी म्हणते की हो, मी सगळी चौकशी केलेली आहे, मी डॉक्टरांशी सुद्धा बोलून घेतलेलं आहे आणि आजच्या आज माझी सर्जरी करावी लागणार आहे. डॉक्टर पुण्यामध्ये असतात आणि आजच मी पुण्यामध्ये जायला निघणार आहे. तेव्हा आता सचिनला हे दर्शक शॉक बसल्यासारखंच होतो. तो म्हणतो की ओ माय गॉड, आणि हे सगळं इतकं अचानक घडत आहे आणि हे सगळं कसं मला प्रोसेस करावं तेच कळत नाही. साक्षी म्हणते की हे बघ सचिन, माझा पूर्ण विचार झालेला आहे की मी नवा चेहरा घेऊन या जगामध्ये वावरायला लागेल तर आपण सहजपणे लग्न करू शकतो आणि त्या अगोदर तुला डिवोर्स सुद्धा मिळू शकतो. आणि मनात म्हणते की आता त्या अस्मिताला मी तुझ्यात आणि माझ्यात सचिन कधीही नाही येऊन देईन. माझंही तुझ्याशी लग्न होणार म्हणजे होणारच. तेव्हा आता सचिन तर मनामध्ये
खूपच खुश होतो साक्षीने जर खरंच तिचा चेहरा बदलला तर माझी केस मात्र आणखीन स्ट्रॉंग होऊ शकते. दोघेही आता दोघं लग्न करण्याच ठरवतातच. त्यानंतर आता इकडे सकाळ झालेली आहे. अर्जुन आणि आज चैतन्य मात्र आता हिअरिंगसाठी निघलेले आहे. कोर्टामध्ये दही आज चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, हे फक्त जरा वेळेत जायला हवं. आणि आता सायली ही सगळ्यांना दही साखर देत असते. प्रताप, कल्पना हे सगळे जण निघलेले आहेत. अस्मितासुद्धा. तेव्हा प्रताप म्हणतो की हो, आपण लवकरात लवकरच जाण्याचा प्रयत्न करू. तर सायली अस्मिताला म्हणते की हे बघ अस्मिता, आज कोर्टामध्ये जे काही होईल ना, तर ते फार मनाला लावून घेऊ नकोस. आणि तो माणूस म्हणजे सचिन, तुझ्याबद्दल जे काही बोलेल ना, तर त्याकडे दुर्लक्ष कर, जेणेकरून तुझ्या मनाला त्याचं वाईट वाटणार नाही. आणि हे खरं तर मला तुझ्यासोबत कोर्टामध्ये यायचं होत, तुझी सोबत करायची होती, पण मला अजून सुद्धा मळमळते आणि एवढा वेळ मला कोर्टामध्ये नाही बसता येणार. तेव्हा अस्मिता म्हणते की अगं काही हरकत नाही, आणि तिसल्या ड्रेसपासून तू दूरच रहा, स्वतःची काळजी घे. तेव्हा कल्पना विमलला सांगते की हे फक्त थोड्या वेळानंतर तिला दूध वगैरे दे, पण त्या अगोदर एक फळ खायला दे, आणि तिला कोणत्याही कामाची दगदग करून देऊ नकोस. विमल ताई म्हणतात की वहिनी, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना, मी काही त्यांना करून देणार नाही. तेव्हा आता अर्जुन साहिलीला विचारतो की बायको, तू पाणी. तेव्हा आता शांतपणे आता सचिन म्हणतो की हे बघा जज साहेब, माझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? माझ्या बायकोवर अस्मिता दीक्षित याच्यावर खूप प्रेम आहे. आता मुद्दाम तो खोट बोलत आहे, पण तिचे आता माझ्यावर प्रेमच उरलेलं नाही, आणि याचं कारण मी तुम्हाला सांगतो की तिची फॅमिली. तेव्हा सगळेजण रागाने सचिनकडे बघत असतात, कारण सचिन किती खोट बोलत आहे हे सगळ्यांच्या समोर सिद्ध होते. तिचे आई बाबा, तिचा भाऊ, तिची वहिनी या सगळ्यांनी मिळून मात्र माझ्या विरुद्ध कान भरलेले आहे, आणि त्या सगळ्यांना मी नको आहे. आणि ही अस्मी बिचारी मात्र हलक्या कानाची असल्यामुळे ह्या सगळ्याला ती बळी पडली. अस्मिताला फारच राग येतो. अस्मिता म्हणते की सचिन, इथे सुद्धा तू माझ्यावर खोटे आरोप करणार आहे का? तेव्हा जसा साहेब अस्मिताला म्हणतात की तुम्ही शांत रहा आणि प्लीज मिस्टर दीक्षित यांना बोलून द्या. तेव्हा सचिन म्हणतो की हे बघा, थँक्यू जय साहेब. सचिन आता पुढे म्हणतो की जोपर्यंत माझ्या बायकोचा माझ्यावर विश्वास होता, तोपर्यंत आमचं सगळं काही छान चाललं होतं, आणि त्यांना हे काही बघवलं नाही. जेव्हा त्यांना हे समजलं की माझ्याकडील पैसे संपत आले, पण यावेळेस मात्र त्यांचा खरं रंग बाहेर आला, आणि त्यांनी माझ्याबद्दल अस्मिताला काय नको ते खोट सांगितलेलं आहे. माझे कुठेतरी अफेअर आहे हे सुद्धा खोटे सांगितले. फायनली आमचे नातं शेवटी त्यांनी मोडलेच. आणि हे बघा जयसाहेब, आता मात्र हे नातं मेरे सुद्धा हाताच्या पलीकडे गेलेलं आहे. तेव्हा सगळ्यांना इतका राग येतो. सचिनकडे सगळेजण रागाने पाहत असतात की सचिन किती खोट बोलत आहे. सचिन पुढे म्हणतो की सुभेदार फॅमिलीला हेच हवं आहे की त्यांच्या मुलीचं लग्न मोडावं. ठीक आहे, मी सुद्धा नाईलाजाने या घटस्फोटासाठी तयार आहे. तेव्हा आता अर्जुनला फारच राग येतो. अर्जुन लगेच उठतो आणि म्हणतो की हे बघा मिलॉर्ड, सचिन मात्र मुद्दाम सगळं काही हे सर्व खोट बोलत आहे. आणि तेव्हा आता जय साहेब अर्जुनला म्हणतात की हे बघा ॲडव्होकेट सुभेदार, आज मात्र दोन्हीही पक्षाला आपापली बाजू मांडून द्या. कोर्टाला फक्त हे बघायचं आहे की ह्या दोन्ही पक्षाला हा घटस्फोट मान्य आहे किंवा नाही. इतर कोणतेही आता कशाबद्दल सुद्धा कोर्ट मात्र ऐकून घेणार नाही. तेव्हा आता अर्जुनला खाली बसावं लागतं. तेव्हा आता जज साहेब म्हणतात की मिसेस अस्मिता देशमुख यांनी मात्र पोटगीसाठी अप्लाय केलेला आहे, आणि ते सचिनला विचारतात की मिस्टर दीक्षित यावर तुमचं म्हणणं काय आहे. तेव्हा सचिन म्हणतो की नाही जसा साहेब, मी पोटगी देण्यासाठी तयारच नाही, कारण मुळात माझ्याकडे पैसेच नाही, आणि जरीही माझ्याकडे पैसे असते तरी सुद्धा मी अस्मिताला पैसे दिले नसते. तिने जे काही माझ्यावर आरोप केलेले आहे
तेथील एकही आरोप खरा नाही, सगळं काही खोट आहे, एक रचलेला डाव. तेव्हा अस्मिता, अर्जुन रागाने मात्र ह्या सचिनकडे पाहत असतात आणि चैतन्यसुद्धा. तेव्हा प्रताप, कल्पना एकमेकांकडे बघतात की किती खोट बोलतोय सचिन. पुढे म्हणतो की जज साहेब, उलट तर मेरेवर अन्याय झालेला आहे आणि हे मी नक्की तुम्हाला सिद्ध करून दाखवेल. आणि जय साहेब पुढे म्हणतात की आता मात्र मला या सगळ्यावरून हे असं वाटते, असं सिद्ध झालेलं आहे की या दोघांना पुन्हा एकत्र येण्याची इच्छा नाही दिसत. म्हणजे एकमेकांच्या मान्यतेने तुम्ही हे घटस्फोट घेत आहात आणि याबद्दलच्या सुनावणीसाठी तुम्हाला पुढची तारीख दिली जाईल. द कोर्ट अजन. तेव्हा अस्मिता मात्र रागाने ह्या सचिनकडे पाहते. तेव्हा आता सगळेजण उठून उभे राहतात आणि बाहेर जायला निघतात. तेव्हा अर्जुन सचिनच्या समोर येतो आणि अर्जुन त्याला म्हणतो की तू किती गरीब बिचारा आहे हे मात्र असे दाखवून तू केस जिंकण्याचा प्रयत्न करू नकोस आणि तू जिंकू शकणार नाही आणि तू खरा काय आहे हे मात्र पुढच्या हिअरिंगमध्ये बाहेर येईलच. तेव्हा आता सचिन म्हणतो की हे बघ ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तू मात्र एक आता क्रिमिनल लॉयर असून तुझ्या बहिणीच्या डिवोर्स केससाठी तू पुढे आलास आणि मी तर आतापर्यंत हे ऐकलेलं आहे की तू एक सुद्धा क्रिमिनल केस हारलेला नाही म्हणून सगळ्या केस तू जिंकलेला आहेस. आता तू हे डिवोर्सचे केस कसे जिंकतो ते मी बघतोच. सगळेजण मात्र रागानेच ह्या सचिनकडे पाहत असतात. त्यानंतर इकडे आता पूर्णाई, सायली, अश्विन हे सगळेजण घरी असतात. तेव्हा पूर्णाई सायलीला म्हणत असते की तुम्ही दोघेही नाचून आहात म्हणून तर माझी काळजी व्यवस्थित घेतली जाते आणि सायली, तू तर खूपच जास्त काळजी घेते. सगळ्या कामाचा भार तुझ्यावर असतोत. नवी आणि तन्वी, मला एक गोष्ट सांग बरं, सायली कधी येणार आहे आणि तिला तू फोन करून विचार बरं ती कधी येणार आहे. तेव्हा आता सायली अश्विनकडे पाहते आणि म्हणते की पूर्णाई, सायलीचा तर कालच फोन आलेला होता आणि तिला तुझ्याशी बोलायचं होतं, पण तू झोपली होती. पूर्णाई विचारते की पण आहे कुठे ती. मी अगोदर विचारलं होतं तेव्हा सांगितलं की ती मधुभाऊंच्याकडे गेली आहे म्हणून. तेव्हा आता सायली म्हणते की हो ना, मधुभाऊंना घेऊन ती एका मोठ्या डॉक्टरांकडे गेली आहे, मुंबईला गेली आहे आणि ती आल्यानंतर मी सांगते तिला. आणि हे बघ पूर्णाई, ती तुला फोन सुद्धा करणार आहे. पूर्ण म्हणते की हो ना, आता तर ती मधुबन घेऊन डॉक्टरांकडे गेली, त्यामुळे मला तर काही बोलायलाच नकोय. अश्विन आता हे सब ऐकून घेतो. त्याला तर वाईट वाटत असतं. तर पूर्णाई पुढे म्हणते की हे बघ, परत जर तिच्या कॉलाला मी झोपलेले जरी असले तरी सुद्धा तो कॉल मला उठून दे, मला तिच्याशी बोलायचं आहे. सायली म्हणते की हो. तर विमल म्हणते की पूर्णाई, हे बघ आपण खोलीमध्ये जाऊयात का, म्हणजे मी तुमच्या पायाला तेल लावून देते. पूर्णाई म्हणते की हो चालेल आणि चल म्हणून सायली आता पूर्णाईला उठायला मदत करते. तिच्या हाताला धरून विमलला आतमध्ये घेऊन जायला सांगते. तेव्हा आता विमल मात्र आतमध्ये पूर्णाईला घेऊन जाते. तर अश्विन सायलीला म्हणतो की वहिनी, तू वेळेत सगळं काही सांभाळून घेतलं त्यामुळे हे सगळं बरं आहे, नाहीतर ह्या पूर्णाजीच्या प्रश्नांना कसे उत्तर द्यायची तेच मला नाही कळत. तेव्हा सायली म्हणते की हे बघा अश्विन भाऊजी, हे नाटक फक्त मी तन्वी असल्यास सोबत नाही होणार आणि पूर्णाजीला हे सुद्धा आठवतं की तुमचं तन्वीशी लग्न झालं होतं आणि आपल्यासाठी मात्र हे सगळं खूप कठीण होऊन बसणार आहे. तेव्हा अश्विन म्हणतो की हो नाही, फार दिवस असं नाही चालू राहू शकणार. मी पूर्ण आजीच्या डॉक्टरांशी बोलून घेतो आणि पुढे नक्की काय करायचं आहे हे त्यांना विचारायला हवं. तेव्हा सायली म्हणते की डॉक्टरांशी तर आपण बोलूयात, पण अश्विन भाऊजी, त्या अगोदर मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. तर अश्विन म्हणतो की बोल ना. तर सायली म्हणते की हे बघा अश्विन भाऊजी, जे काही विचारतात ते मात्र साहजिकच आहे, परंतु जेव्हा पूर्णाजीने तुमच्या आणि तन्वीच्या बाळाचा विषय काढला तेव्हा तुम्ही इतके अस्वस्थ का झाला होतात. आणि आपल्याला तर माहिती आहे हे सर्व नाटक आहे, पण तरीसुद्धा
तुम्ही इतके का चिडला बरं? पूर्ण आजीना किती आणि काय आठवत याचा अंदाज येणं हे कठीण आहे असे मात्र तुम्हीच म्हणाला होता. आणि हे बघा तन्वी, तुमची बायको आहे हे त्यांना आठवते, परंतु तुमच्या बायकोच्या जागी मात्र ते माझा चेहरा बघतात. अजून सुद्धा त्यांना हे माहिती नाही, आपल्याला सुद्धा माहिती नाही की सायलीच या जागी नक्की पूर्णाईला कोणता चेहरा दिसतो म्हणून. त्यामुळे तुम्ही इतकं चिडून कसं चालेल? आणि हे बघा, तुम्हाला बाळ व्हावं असं पूर्णाजींना तर वाटणारच, आणि हे बघा असं पूर्णाजींना तर वाटणारच, परंतु तुमच्या आयुष्यामध्ये चुकीची व्यक्ती जर आली नसती तर तुम्ही बाळाचा विचार तर केलाच असता. आणि हे बघा अश्विन भाऊजी, तसं काही घडण्या अगोदर प्रियाचं खरं रूप मात्र सगळ्यांच्या समोर आलं. हे मात्र चांगलं झालं, तेव्हा आता मूल झाले नाही म्हणजे सगळं काही होण्याअगोदरच सगळं चांगले झाले असे तिला म्हणायचं असतं, परंतु अश्विनच या मनात तर आता नक्की प्रियाला तर मूल होणार आहे हे माहिती असतं. आणि तो रागानेच म्हणतो की मी कधीही त्या बाईचं मूल स्वीकारलं नसतं. तेव्हा सायली म्हणते की हे बघा, जी गोष्ट घडली नाही आणि जी कधी घडणार सुद्धा नाही, या बाबतीत तुम्ही इतके का चिडतात? अश्विनची खूपच चिडचिड होत असते. तेव्हा अश्विन म्हणतो की हे पक वहिनी, आपण या विषयावर न बोललेलंच बरं राहील, कारण मला हॉस्पिटलला जायला निघायचं आहे. आणि अश्विन लगेच तिथून निघून जातो. आणि तेवढ्यात मात्र आता सायली विचारतच असते. सगळेजण आता कोर्टातून घरी येतात. अस्मिता पुढे आलेली असते तर ती सायलीकडे बघते आणि तशीच रूममध्ये जायला निघते. तेव्हा आता सायली ही अस्मिता म्हणून तिला आवाज देते, परंतु अस्मिता रूममध्ये निघून गेलेली आहे. तेव्हा अर्जुन, प्रताप, कल्पना हे आत येतात. सगळेजण मात्र आता टेन्शनमध्ये दिसत आहे. सायली विचारते की मला तर असं वाटलं होतं की तुम्हाला कोर्टामध्ये काही वेळ लागणार नाही, परंतु त्यापेक्षा जास्त वेळ लागला. नक्की असं कोर्टामध्ये आज काय झालं? सचिन अस्मिताला घटस्फोट द्यायला तयार झाला ना? तेव्हा अर्जुन म्हणतो की वाटेल ते तसं बोलला कोर्टामध्ये, आणि ये सचिन काय बोलला याबद्दल सगळं काही अर्जुन आता सायलीला सांगत आहे. तेव्हा सायली म्हणते की सचिन असा दृष्ट वागत आहे, एका अर्थी ते बरं आहे. त्याच्या अशा वागण्याने मात्र अस्मिताच्या मनात कुठलीही शंका नाही राहणार आणि पुन्हा अस्मिता ताई दुबळ्या पडणार नाही. तेव्हा कल्पना म्हणते की हो ना, मला अस्मिताची फारच काळजी वाटते, कारण कोर्टातून निघाल्यापासून ती आमच्याशी एकही शब्द नाही बोललेली. तेव्हा सायली म्हणते की आई, मी तिच्याशी बोलते आलेच असे बोलून आता पूर्णाई कसे रिॲक्ट होईल हे मात्र सगळेजण बघत असतात. सगळेजण पूर्णाईकडे पाहत आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.